मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। 4 आदिवासी आश्रमशाळांमधील 143 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली। अमरावतीच्या धारणी तालुक्यातील 4 आदिवासी आश्रमशाळांमधला हा प्रकार आहे। अर्धवट शिजवलेल्या अन्नामुळे विषबाधा झाल्याचा संशय आहे। मंत्री अशोक उईके मेळघाटात त्यामुळे दाखल झाले, मात्र पालक संतापले। सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे। या घटनेनंतर आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर आलं असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात येते। दरम्यान आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी मेळघाटात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला। यावेळी विद्यार्थ्यांच्या पालकांनी संताप व्यक्त केला। दरम्यान टिटंबा आश्रमशाळेतील मुख्याध्यापक आणि अधीक्षकावर निलंबनाची कारवाई केल्याची माहिती समोर आली। छगन जाधव अधिक माहिती देत आहेत। छगन नक्कीच सर, जर 25 जुलै आणि 26 जुलैच्या 2 दिवसाच्या दरम्यान जर बघितलं तर 4 आदिवासी आश्रमशाळांमध्ये मेळघाटातील विषबाधा झाल्याची घटना झालेली आहे आणि या विषबाधेमुळे 143 विद्यार्थ्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलेलं होतं आणि सध्या प्रशासनाकडून अशी माहिती मिळते आहे की या विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे। मात्र ज्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना विषबाधा झालेली आहे त्या आश्रमशाळांना एका किचनमधून अन्न पुरवठा करण्यात येत होता। मात्र या अन्न पुरवठा ज्या ज्या शाळांना झालेला होता त्या सर्व शाळेतील विद्यार्थी विषबाधा झालेली आहे। त्यामुळे या अन्नाची आता तपासणी करण्यासाठी नमुने देखील घेण्यात आलेले आहेत। याशिवाय निलंबनाची कारवाई देखील करण्यात आलेली आहे आणि जो कंत्राटदार आहे त्या कंत्राटदारासह 6 जणांविरोधात गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहेत। खऱ्या अर्थानं जर बघितलं तर बच्चू कडू यांनी सांगितलं होतं की 29 तारखेच्या आत या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अन्यथा आम्ही प्रकल्प कार्यालयाला घेराव घालू। मात्र प्रशासनाने ज्या पद्धतीने चौकशी केलेली आहे त्या पद्धतीनुसार जर बघितलं तर या सर्व कंत्राटदार आणि त्यांच्या 6 साथीदारांविरुद्ध FIR देखील दाखल करण्यात आलेला आहे आणि यापुढे कुठली कारवाई होते याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सर धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी छगन।